बँकेच्या पॉलिसी समजून घेऊन मगच तिथे अकाउंट ओपन करावं म्हणून मी यांना सगळं सविस्तर सांगत होतो. बँकांनी आपल्याला न सांगता त्यांची पॉलिसी बदलली तर, माणसांसारखे निर्णय बदलले तर? शैलजा मॅडम, मला एक्सक्यूज मी, घरच्या माणसांशी बोलत असताना बाहेरच्यांनी मध्ये बोलायचं नाही, हस्तक्षेप करायचा नाही. मला ते आवडत नाही आणि चालतही नाही. पण मी तुला आता शेवटचं सांगते, अशा लोकांशी डील करताना जरा सांभाळून, कारण ही माणसं गोड बोलून आपल्याला स्वप्न दाखवतात. आपल्याला खूप बरं वाटतं तेव्हा, पण जेव्हा ही स्वप्न पूर्ण करण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र ती पळ काढतात, पाठ दाखवतात आणि आपल्या स्वप्नांचा सक्का चूर होतो. मॅडम मी उर्मी, तू हो पुढे, मी आलीच. तू जोक्स मारतेस ना? अगं उलट मी इथे थांबलं पाहिजे आणि तू आत गेलं पाहिजेस. उर्मी, ऐक माझं, आज जातेस? मला धमकी द्यायची नाही. त्याचं काय आहे ना, मी म्हंटल होतं की नाही तुला, मलाच ऐकावं लागतं सगळ्यांचं आणि घरातली कामं सुद्धा करावी लागतात. सगळी कामं मलाच करावी लागतात. अरे आता तरी बसला ना तुझा विश्वास? जाते हा, मम्मीला मदत करायची आहे ना मला. येते हा, बाय, गुड नाईट. गुड नाईट म्हण ना. गुड नाईट. मम्मा, ए मम्मा. प्रभास, आता सांगणार आहात का काय झालंय ते? तुम्ही माझ्याशी असं तुटक तुटक का वागताय? आधी कसे असे छान बिनधास्त बोलायचं, हसत खेळत मस्करी करत आपली रिहर्सल सुद्धा सुरू होती. मग असं अचानक काय झालं की तुम्ही माझ्याशी बोलण्याचा सूरच बदललाय? हे बघा, तुम्ही जर असंच वागत राहिलात ना तर याचा परिणाम रिहर्सलवर होईल आणि दुर्दैवाने कॉन्सर्टवर सुद्धा. आणि मला माहितीये तुम्हाला हे नको आहे, बरोबर ना? अहो मग बोला ना काहीतरी. तुम्ही असे का वागताय? प्लीज बोला ना, असे का वागताय? मला तुझ्याशी खोटं बोलायचं नाहीये वीणा, आणि खरं बोलायची हिम्मत होत नाहीये माझी. माझ्या मनात जे सुरू आहे ते तुला समजलं आणि त्याचा तू चुकीचा अर्थ काढलास तर? प्रभास, हो तुमच्याशी बोलतेय मी. वीणा, हा काय ग, आलीस? मग कशी झाली आजची रिहर्सल? मस्त. मामा, मी यांच्याच बँड ग्रुप मध्ये गायला जातो. अच्छा. हे पडलं काहीतरी घरात. प्रभास, तू रडतोस? काय झालंय? ऑफिस मध्ये कोणी काही बोललंय का? मिहीर, अरे मग बँड मध्ये काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रभास, प्रेमात पडला नाहीस ना? तू नाही अगं, तसं काहीच नाहीये.
मग कसं आहे प्रभास, मी तुला खूप चांगलं ओळखते. मला जितका तुझा चेहरा वाचता येतो. हे आता तरी फोन उचलतील का माझा? वीणा, तुझ्या गोळ्या संपल्यात हा. आज आपण आठवणीने घेऊन येऊया. आणि वीणा, तुला गोळ्या घ्यायच्यात ना, तू कोणाला कॉल लावत बसलेस आता? प्रभास ना. अगं आता 5 मिनिटापूर्वी 2 वेळा कॉल केलास ना त्याला. अगं तू काहीतरी कामात असेल म्हणून उचलत नसेल. त्यासाठी एवढं का हैराण होतीस तू? दादू, माझा चार्जर बघितलास का कुठे? वीणा, अच्छा, स्माइल वाली, घुंगरू वाली, अजून काय, कानातले वाली. हॅलो, तू गोळ्या घे आधी. चिका काल रात्रीपासून कामात आहेत का ते? सांग ना. माझे एवढे मिस कॉल बघितले नसतील का त्यांनी? मग माझे मिस कॉल बघून त्यांना एकदाही फोन करावासा वाटला नसेल? बरं, मी म्हणते कालचं सोड. आजचा दिवस उजाडून किती वेळ झालाय सांग? का नाही फोन केला? तुला सांगते, काल माझ्या आधी अंकलने फोन केला होता त्यांना. त्यांच्याशी व्यवस्थित बोलले. मग मला फोन करायला काय प्रॉब्लेम होता? मी सांगते ना तुला चिका, मी कालपासून त्यांना बघते, ते असे अलिप्त वागतायत ग माझ्याशी. बोलतच नाहीये मला. बरं, माझं जर काही चुकलं असेल तर सांगायचं ना तोंडावर की चुकलंय तुझं. पण नाही. आता परवा दिवशी कसे मस्करीत मला म्हणाले की वीणा, तू प्लीज म्हणाल्याशिवाय तुला कानातलं मिळणार नाही. आणि काल असे आले आणि कानातलं असं हातावर ठेवलं निर्विकारपणे. झालं. मला कळतच नाहीये ते का असे वागतायत माझ्याशी. मी नाही विचारणार आता त्यांना. म्हणजे दादू वीणाच्या प्रेमात तर पडलाय, पण त्याला हे सांगताही येत नाहीये आणि लपवताही येत नाहीये. वाह वाह, बड़े भैया, तुम तो उम्मीद से भी तेज निकले. अशी का बघतेस? बोल ना काहीतरी चिका. वीणा, तुला आठवतंय आपण एकदा कॉलेजमधून घरी येत असताना तू माझ्यासोबत भेळ खायला थांबली नव्हतीस, निघून गेली होतीस. तेव्हा किती चिडले होते मी तुझ्यावर. म्हणजे केवढी छोटीशी गोष्ट होती ती. त्यानंतर आपण 2 दिवस बोललो नव्हतो एकमेकींशी. आणि त्यावेळेला तुझी जशी अवस्था झालेली ना, एक्झॅक्टली तशीच आज झाली. वीणा, आज ना मला प्रभासचा हेवा वाटतो. कारण काही वर्षांपूर्वी फक्त माझ्या न बोलण्याने तुझी जशी अवस्था झालेली ना, तशी आज प्रभासच्या न बोलण्याने तुझी अवस्था झाली. मी तुम्हाला फार ओळखत नसे नाही, पण जेवढं काही ओळखते ना त्यावरून हे तर नक्की सांगू शकते की हे ते प्रभास नक्कीच नाहीये जे मला माहितीये. माणसांना कायम जवळ करणारे प्रभास आज माझ्यापासून लांब जात आहेत, मला टाळतायत. आणि हे माझ्या लक्षात आलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, तुम्ही हे जे काही वागताय त्याचं फक्त कारण जाणून घ्यायचंय मला. तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे स्पष्टपणे सांगा तरी मला. वीणा, हे बघ वीणा, माझ्या मनात काहीच चालू नाहीये का. ते थोडेसे पर्सनल इश्यूज आहेत, दॅट्स इट. बाकी काही नाही. खरंच? पण तुम्ही बाकी मेंबर्सशी व्यवस्थित बोलताय, मग माझ्याशी का अलिप्त वागताय? काल जेव्हा अंकलने तुम्हाला फोन केला तेव्हा त्यांच्याशी व्यवस्थित बोललात, आणि त्याच्या 2 मिनिटांनंतर मी जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही फोन कट केला. आणि एकदा नाही, अनेकदा. ह्याचा नेमका अर्थ काय समजायचा मी? हे बघा, मला ह्याची जाणीव आहे की मी तुमच्यापेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणात आलीये, आणि मला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही गोष्टी लपवतही असाल, पण असं नका करू. तुम्ही एक चांगले मित्र आहात माझे, आणि माझे गुणदोष तुम्ही स्पष्टपणे मला सांगावेत असं वाटतं मला. मी जेव्हा पहिल्यांदा या बँडमध्ये आले तेव्हा मला विश्वासच नव्हता. मी गाऊ शकेन की नाही, मी बँडची मेंबर होईन की नाही. पण तुम्ही धीर दिलात मला, आणि त्याने एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. तुमच्या नेहमी सांभाळून घेण्याच्या, समजून घेण्याच्या स्वभावाने मला मनमोकळेपणाने जगायला शिकवलं.
मला सांगा, तुम्ही जर मला मैत्रीचा हात पुढे दिला नसता तर मी असं दिलखुलास जगण्याला मुकले असते. मला सांगा ना, माझं असं नेमकं काय चुकलंय? तुम्ही असे का वागताय माझ्याशी, जसं काही मी काहीतरी मोठा गुन्हा केलाय? स्टॉप इट प्लीज, स्टॉप इट, स्टॉप इट. हे हे काय लावलंयस तू हे मगापासून? मी अजिबात बदललेलो नाहीये. तू उगाच जास्त विचार करतेस, छोट्या गोष्टीचा मोठा इश्यू बनवतेस. सो प्लीज स्टॉप ऑल दिस. मी आहे तसाच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे, आपली ही मैत्री फक्त या एका कॉन्सर्ट पुरतीच आहे. नथिंग मोर दॅन दॅट. कळलं? आणि काय ऐकायचंय तुझं ताई? प्रभास आणि तुझ्यामध्ये काय चाललंय हे ऐकू का मी आता? मी त्याच्याशी बोलत होते अगं. फक्त काय गरज होती फक्त बोलायची? काय गरज होती तुला? सगळ्यांसमोर नव्हते का बोलू शकत तुम्ही? एकट्यातच बोलायचं होतं का तुम्हाला? मी अगं ऐक ना, तू मला इतका राग येतोय ना तुझा ताई आता, एवढा राग येतोय ना मला माहिती नाही मी काय करेन. मी सांगते ते ऐकणार आहेस का? काय ऐकू? नाही ऐकायचंय तुझं. सांगितल्यावर कळत नाही का तुला? फक्त बोलायचं होतं तुला त्याच्याशी. फक्त बोलायचं होतं. मग दाराची कडी का लावली? का लावली दाराची कडी? कारण तुला फक्त बोलायचं नव्हतं ताई, तुला त्याच्याबरोबर. मला ना बोलायची लाज वाटते ताई. मी असला भलता सलता विचार करू नकोस. आणि मी नव्हती लावली कडी, आणि कडी बाहेरून होती, आतून नाही. जरा विश्वास ठेव. आणि मी का लावेन कडी? हा प्रश्न मला नाही, स्वतःला विचार. स्वतःला विचार हा प्रश्न ताई. ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला तुला. पूर्णपणे ओळखलंय मी तुला ताई, बरोबर कळलंय मला मम्मी कायम सांगत आली की वीणा तुझी बहीण नाही, वैरीण आहे, वैरीण. पण मी नाही विश्वास ठेवला त्याच्यावर. आणि आता सगळं कळतंय, व्यवस्थित कळतंय मला. आधी तू मला इथे आणायला टाळाटाळ केलीस, मग काल तर काय मला पुढेच पाठवलं, स्वतः थांबलीस बाहेर त्याला भेटायला. आणि मग आज आज कहर केलास तू ताई. तुला स्वतःच्या बहिणीचं सुख थोडं सुद्धा बघवलं नाही का ग ताई? स्वतःचा स्वार्थात साधत आलीयस आतापर्यंत. मी किती साधी आहे, भोळी आहे, असा सोजवळपणाचा आव आणायचा आणि सगळ्यांकडनं स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, हेच केलंयस तू आतापर्यंत. आणि हेच करशील तू, याच्यासाठी काहीही करशील तू. अगदी स्वतःच्या बहिणीच्या प्रेमावर घाला घालशील तू. ही सॉरी नाही, घातलास, होई घातलास. कमाल ताई. हे खोटे अश्रू नको डोळ्यात. काही होणार नाहीये त्याने, मला बरोबर कळलंय तू कशी असते. पार्थी ही अशी तुझ्यासारखी बहीण देण्यापेक्षा ना देवाने मला जन्माला आल्या आल्याच मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. आणि तुला माहितीये ना तो किशा किती खोटारडा आहे ते. माणूस रागाच्या भरात नेहमी खरं बोलतो. कोण कधी कशामुळे काय बोलतं हे कळण्या इतकं आयुष्य गेलंय माझं. तुला पुन्हा एकदा सांगतो, मागे एकदा तुझ्यामुळे या घराण्याच्या इब्रतीला डाग लागला होता. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीयेत. आता जर उर्मीमुळे पुन्हा असं काही घडलं तर तुम्हा दोघींसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. लक्षात ठेव. दादा, तेव्हा सुद्धा तू माझ्या बाजूने उभा राहायला नव्हतास, आणि आता सुद्धा तू माझ्या मुलीच्या बाजूने उभा राहत नाहीयेस. तुझी मुलगी काय गुण उधळतीये ना हे तुला माहिती नाहीये. ज्या दिवशी ती चुकेल ना त्या दिवशी बघच मी तिचे कसे दिंडवडे काढते ते. वीणाने विठ्ठलाची शपथ देऊन मला माझ्या मनातलं बोलायला लावलं तर मी खोटं बोलूच शकणार नाही. आणि खरं बोललो तर वीणा माझ्याशी कायमची मैत्री सुद्धा तोडू शकेल. उर्मी माझ्या इथे
उर्मी इथे ये. काय नवीन नाटकं चालवलीस तुम्ही? माझ्या मनात प्रभासविषयी तू जसं समजतेस तसं अजिबात काही नाही. आणि हे आज मी माझ्या सख्याच्या समोर शपथ घेऊन सांगते. आणि मला वाटतं प्रभासच्याही मनात माझ्याविषयी तसं काही नाही. हो ना प्रभास? प्रभास हो ना? माझ्याबद्दल इतर कोणताही अंदाज चुकला असता तर चाललं असतं मला वीणा, पण किमान मला एकदा विचारायला तरी हवं होतंस की माझ्या मनात तुझ्याविषयी काय फिलिंग्स आहेत. हा तर सरळ सरळ तू तुझा निर्णय ऐकून टाकलास वीणा. काय पावलटपणा चालवलायस? काय काय सिद्ध करायचंय तुला हे सगळं बोलून? हे असं दगडांच्या मूर्त्यांसमोर ना कोणी कितीही खोटं बोलू शकतं. मी बोलते खोटं. माझं प्रभासवर काडी मात्रही प्रेम नाहीये. पटेल? सांग ना, पटेल का? हे असं दगडा धोंडांसमोर शपथा घेण्याला ना माझ्या लेखी काही मार नाही, मार ना, खरंच मार. अजून कर माझा अपमान प्रभास समोर. हेच करायचं होतं तुला. याच्यासाठीच आणलंस ना मला मंदिरात. उर्मी 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 आई उर्मी. गाइस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइस. अरे यार, इतक्या सकाळी सकाळी रिहर्सल कशाला ठेवली? किती लेट इन्फॉर्म केलं ना. आय हॅव टू स्किप जिम फॉर दॅट. ही आयडिया नक्की प्रभासची असेल. आणि वेअर इज ही? कुठे गेला तो? अजून आलाच नाही. वाव, हे मस्त आहे. सकाळी सकाळी रिहर्सल ठेवायची आणि स्वतःच लेट यायचं. थांबा, मी तर त्याला कॉल करते. होल्ड 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 होल्ड. कॅश कॅश. प्रभासला फोन करून काहीच उपयोग नाहीये, कारण इनफॅक्ट तो आत्ता इथे येणारच नाही. का? ऍक्च्युली प्रभासचं नाव घेऊन मीच तुम्हाला इथे बोलवलंय. इनफॅक्ट त्याला आयडिया पण नाही आपण भेटलोय त्याची. अजय, पण प्रभासच्या न कळत आपण कधीच नाही भेटलोय. आणि त्याला हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल. आणि प्रभास नसताना आपण रिहर्सल करणं, आणि ते पण एवढ्या लवकर. सो आणि तू इतक्या लवकर का बोलवलंस? तुला माहितीये मी काही खाल्लं पण नाही सकाळपासून. एक मिनिट. मी इथे तुम्हाला बोलवलंय म्हणजे माझ्याकडे काहीतरी कारण असेल. अरे मग सांग ना ते लवकर. हो यार, उगाच सस्पेन्स नको क्रिएट करूस. मला माहित नाही तुमच्या लक्षात आलंय का नाही, पण प्रभास प्रेमात पडलाय. आर यू आउट ऑफ युअर माइंड? प्रभास आणि प्रेमात. कोणाच्या? अरे सांग ना, प्रभास कोणाच्या प्रेमात पडलाय? अरे सांग ना अजय. यार, वीणाच्या. कम ऑन अजय, प्लीज. सुबह सुबह ऐसे जोक मत मार. यू नो, काहीतरी चांगलं सांग ना. चांगलं जोक. प्रभास आणि वीणाच्या प्रेमात. अजय, त्यांच्या आवाजाचं फ्युजन फक्त कॉन्सर्ट साठी आहे, रिअल लाईफ साठी नाही. जानेवारी महिन्यात एप्रिल फुल करतोय हा. फुल. मी जोक नाही मारत आहे. आय एम नॉट जोकिंग. म्हणजे आता तुला हे म्हणायचंय की प्रभास बद्दल जी गोष्ट मला नाही जाणवली ती तुला जाणवली? या. सो ठीक आहे, आपण एक काम करूया. आता आपण प्रभासला कॉल करूया आणि त्याला विचारूया. लेट्स यू नो क्लिअर इट आउट. वाव, काय वाटतं तुला? तो काय उत्तर देईल? तो तुला हो म्हणेल? ऑब्विसली तो नाही म्हणणार आहे. त्याला काय वाटतंय ना, हे तो नाही बोलत आहे.
मला तर डाऊट आहे की हे अजून त्याला कळलं पण नाही. आणि म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे त्याच्या भावना स्पष्टपणे आणि मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी. असेल ना, ती खूप चांगली आहे यार दादू. खूप समंजस आणि लागवी आहे वीणा. म्हणजे मी जेव्हा तिला पाहिलं ना तेव्हा आपलेपणा वाटला मला तिच्याबद्दल. ती खरंच आपल्याकडे जर वहिनी बनून आली तर किती बेस्ट होईल ना. मिकी, हे बघ, नको त्या गोष्टी डोक्यात आणू नकोस. माणसाने तीच स्वप्न पाहावीत जी प्रॅक्टिकल आयुष्यात सुद्धा पॉसिबल होतील. प्रभास, आता मी रेडीच आहे. चल निघूया ऑफिसला. नाही, तुला ऑफिसला यायची काही गरज नाही. तुझं लक्ष आता फक्त कॉन्सर्टकडे ठेव. कॉन्सर्ट संपल्यानंतर ऑफिसचं काम करायचंच आहे तुला. ठीक आहे, संध्याकाळी भेटूया. बाय. आणि कॉन्सर्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. दादू, एक सांगू? बोल. आतूने फुल परमिशन दिली आहे तुला रिहर्सलसाठी. हे 2 दिवस वीणासोबत पूर्ण जगून घे. कदाचित ह्या 2 दिवसात काही बदलणार नाहीये मिकी, काहीच नाही. भक्ती म्हणजे काय ठाऊक आहे का तुला? अरे अध्यात्म कशाची खातात याची थोडी तरी जाण आहे का? चल मी सांगतो. जैसी वाहे गंगा तैसे ज्याचे मन, विठ्ठल जवळी उभा असे. ज्याच्या जवळी उभा विठ्ठल सावळा, स्वानंदाचा गाभा तिथे दिसे. वीणा त्या मुलांबरोबर गाणार असली तरी त्या परमात्म्याचंच गुणगान गाणार आहे. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विठ्ठल भक्तीची ज्योत पेटवणार आहे. आता मला सांगा, काय चुकीचं करते वीणा त्या मुलांबरोबर गाऊन? आणि तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल तर याची देही याची डोळा तिकडे जाऊन बघा प्रत्यक्ष आणि मग ठरवा. रघुनाथराव, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. आणि आपल्या गावातली मंडळी जशी वीणाला ओळखून आहेत ना, तशी या किशाला सुद्धा ओळखून आहेत. ज्याचा पाठीराखा विठ्ठल असतो ना, त्याचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही. वीणा, काय होतंय? काय सांगितल्यानंतर पण का नाही जमत आहे? हा, काय झालंय? काय कळत नाहीये का मी काय बोलतोय ते? फोकस यार. हा, अगेन ट्राय अगेन. कट. वीणा, कळतंय का तुला काय होणार आहे ते? कॉन्सर्ट मध्ये गाणार आहेस तू. तुला कळतंय कॉन्सर्ट म्हणजे काय असतो ते कळतंय तुला? ओके, हे बघ, ही एवढी जी जागा आहे ना, याहून मोठा, याहून भव्य सेट असतो. ओके, भव्य स्टेज असतं. आणि आपल्या समोर, एक्झॅक्टली समोर ना, हजारोंची गर्दी असते. हजारोंची गर्दी. प्रत्येक बीटवर थिरकणारी क्राऊड, त्यांचा जल्लोष, त्यांची फ्रेंझी, त्यांची एनर्जी. या सगळ्यामध्ये ना स्टेजवर फक्त एक लाईट असतो, तो तुझ्यावर असतो. ओके, तुझ्या आजूबाजूला अंधार असतो. सगळ्यांच्या नजरा फक्त तुझ्यावर, सगळ्यांचे कान फक्त तुझ्यावर. आणि या अशा सिच्युएशन मध्ये तू ही अशी गाणार आहेस का? काय चाललंय? बंद करायला सांगतील लोक. अगेन
सांगून सुद्धा का नाही होते? हा, काय होतंय? मी मूर्ख म्हणून बडबडतोय का? तू बघ बाजू, साईड, तू बघ इकडे, बघ बाजूला, बाजूला बघ, त्याच्याकडे बघ. तुझा विठ्ठल, एवढी भक्ती आहे ना त्याच्यावर, हा, एवढी श्रद्धा आहे ना त्याच्यावरती. तुला काय वाटतं तो खुश असेल तुझं हे निर्जीव गाणं ऐकून? वेळा आहे बघ, बाहेर ना हजारो सिंगर्स आहेत. ओके हो अजय, मी पडलोय वीणाच्या प्रेमात. मी पडलोय तिच्या प्रेमात. तिच्याशिवाय दुसऱ्या गुणाचाही विचार नसतो माझ्या मनात. आय एम इन लव्ह विथ हर. येस, जा. आता तिला सांगायला का घाबरतोय? जा ना, सांग ना सरळपणे, जा. नाही अजय, हे बघ, मला नाही वाटत तिच्या मनात पण असं काही आहे. आणि मला भीती वाटते यार, माझ्यामुळे तिच्या आयुष्यात काही निगेटिव्ह नको घडायला. हा जर आधीचा प्रभास असता ना, तर म्हणाला असता प्रयत्न करण्याआधीच हरण्यात मजा काय. माझा ऐकशील? जा, सांग तिला, बोल दे दिल की बात. अरे भीड. हे बघ, तशी ही तुमची सोबत ही आपल्या कॉन्सर्ट पुरतीच असणार आहे. नसेल तिच्या मनात काही तर मग फार काही गमवणार नाहीयेस तू. पण जर तिच्या मनात खरंच काहीतरी असेल जे तिलाही कळत नसेल तर प्रभास तुमची काही दिवसांची ओळख, तुमची काही दिवसांची सोबत मिहीर, मिहीर, हे बघ ना, पुढच्या महिन्यात ना भरपूर शुभ दिवस आहेत. आपण तुझ्या आणि तन्वीच्या साखरपुड्याची तारीख ठरवूया. सांग लवकर, कोणती? हे आई, तुला हवी ती तारीख ठरव ना. तू म्हणालीस उद्या साखरपुडा करूयात तर उद्याही करूयात, माझी काहीच हरकत नाही. अरे पण तन्वी, तिला नको का विचारायला? तन्वी इथं केव्हापासून वाट बघते, त्यामुळे आपण तारीख ठरवायची आणि तिला कळवायचं. कसली तारीख ठरवताय? साखरपुड्याची तारीख. मिहीरच्या साखरपुड्याची. कसं आहे ना, सरपोतदारांसारख्या मोठ्या घराण्यात नातं जोडलं जातंय. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी ठरवून आणि दिमागदारच व्हायला हव्यात ना. आणि कसं आहे ना वंस, मिहीर माझा मुलगा आहे, त्यामुळे माझ्या मिहीरच्या साखरपुड्यात सगळं काही मलाच करावं लागणार आहे. का? घरात फक्त तूच आहेस का? तसं नाही हो, आहेत ना बरीच माणसं आहेत आपल्या घरात. पण काय ना, ज्याचा साखरपुडा होतोय ना त्याचं नाव प्रभास नाहीये. काय ना, प्रभासचं काही असतं ना तर त्याच्यासाठी घरातल्या सगळ्यांनी उत्साहाने पुढाकार घेतला असता. आय मीन, त्यांना घ्यावा लागला असता. पण मिहीर तर बिचारा कोणाचाच लाडका नाही. त्यामुळे आई ह्या नात्याने मलाच सगळं त्याच्यासाठी बघावं लागणार आहे. म्हणजे बघा ना, साखरपुड्याची तारीख, हॉल, इव्हन जेवणाचा मेन्यू सुद्धा मलाच बघावं लागणार आहे. मीच ठरवणार आहे सगळं. ठरवा, काय ठरवायचं ते ठरवा. साखरपुड्यात सुद्धा जे काही करायचं ते करा. पण माझ्याकडून फुटक्या कवडीची सुद्धा अपेक्षा ठेवू नका. आणि यापुढे या घरात या विषयावर पुन्हा चर्चा करायची नाही. तुम्ही जरा माझं प्लीज ऐकाल का? म्हणजे मी ना, अरे दर वेळेस तुझंच ऐकतो ब्रो, नॉट धिस टाइम. प्रभास, मी 10 म्हणायच्या आत जर तू सांगितलं नाहीस तर बघा. काय बोल. हो म्हणजे हा, ते तर आहेच. राईट. हा, अरे पण कधी बोलणार आहेस तू? बोल ना यार. ओके ठीक आहे. ते ऍक्च्युली म्हणजे कॉन्सर्ट
जवळ आली आपली आणि अगदी तोंडावर आली ना कॉन्सर्ट. सगळं असं पटापट घडतंय ना आणि म्हणजे अशी तोंडावर आली आहे कॉन्सर्ट आणि आपली तयारी चालू आहे. पण कसं आहे ना म्हणजे ग्रँड रिहर्सल, मग तो अख्खा तो सेटअप आणि लाईट्स, म्युझिक, सगळ्या खूप तयारी राहिल्यात आपल्या. प्रेशर फील होतं थोडं है ना. पण होईल सगळं ठीक होईल. मला होते आणि प्रॅक्टिस पण चांगली होती तशी नाही का आपली. असं प्रभास, माणसाच्या मनात नसलेली गोष्ट जेव्हा तो सांगायचा प्रयत्न करतो ना तेव्हा हे असं होतं जे आता तुमचं झालं. तुम्हाला बोलायला जमणार नसेल तर नका बोलू. जेव्हा जमेल तेव्हा बोला, पण खरं बोला आणि मनातलं बोला. कारण तुम्हीच म्हणता ना, मोकळं होऊन जगलं की जगण्यातला आनंद सापडतो. बाय बाय. वीणा, काय झालं? गुड नाईट. गुड नाईट. काय यार म्हणून करतो हा. वीणाताई प्रभासच्या मागे. अरे किती वेळा पत्ता हातात घेऊन ठेवला, सोड. आत्ता कसा मस्त, छान. हेच बघायचं बाकी होतं. नाही किशा, तू असाच बस. खरंच असाच बस तू, हातावर हात ठेवून. आणि मग तिकडे वीणा आणि प्रभास त्यांचं मस्त जमेल. छान हो ना. असं बघू नकोस. कसं काही होत नाही रे तुला. कसं सहन करतोस तू त्यांचं एकत्र राहणं, वागणं, बोलणं. कसं काही होत नाही तुला त्यांच्याबद्दल हे सगळं ऐकून, विचार करून. हे असं प्रेम तुझं वीणावरचं. कसलं प्रेम तुझं. मला तर वाटतं ना किशा, तुझ्यात काही हिंमतच नाही काही करायची. खरंच नुसत्या तोंडाच्या वाफा सोडतोस, हुशारक्या मारतोस. मी हे करेन, मी ते करेन, मी असं करेन, मी तसं करेन, करत काहीच नाहीस. तुझ्यात ती धमकच नाहीये किशा. नाही, तू फुसकाच आहेस. आणि तुझे पण तर त्याहून. काय झालं? गावभर होर्डिंग लावले. काय झालं? काही नाही. घरी येऊन धमक्या दिलीस. काही झालं? काही नाही. जाऊ दे रे, सोड किशा. तू तुझा खोटा टेंबा मिरवत फिर अख्ख्या गावभर आणि वीणा तुझ्या नाकावर टिच्चून लग्न करून निघून जाईल. करेक्ट आहे. करेक्ट बोललीस मेवणीबाई. बरोबर बोलली. किशा आजपर्यंत फक्त बोललाय, पण केलं काहीच नाही. पण आता नाही. आता ऍक्शनचा टाइम. किशा इज ऍक्शन. रघ्याला दिलेला शब्द खरा करायची वेळ आली. प्रभास, हा ठेवतो. बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घाईत आहेस? हा, हे शर्मा अँड सन्सचं काम
आत्याने तुला दिलं होतं ना पूर्ण करायला, तुझ्या बिझी स्केड्यूलमुळे राहिलं असेल तुझ्याकडनं. आय कॅन अंडरस्टँड. डोंट वरी, मी केलंय पूर्ण ते. हा, फक्त एकदा जरा तू डिटेल्स बघितलेस आणि तुझ्याकडनं ओके करून दिलंस तर बरं होईल. आत्ता हा मी ऐक ना, मी ना जरा गडबडीत आहे. काय ना, आज म्हणजे आमच्या कॉन्सर्टची रिहर्सल बघायला स्पॉन्सरर्स येणार, त्यामुळे मी 2 सेकंड पण लेट नाही पोहोचू शकत. सॉरी, बाय. ऐक 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 अरे, हे काम पण तेवढंच महत्वाचं आहे. इनफॅक्ट या कामाला ऑलरेडी उशीर झालाय, त्यामुळे ही फाईल आजच्याच जायला हवी आहे. आजच्याच? हो. मीर, आज संडे. हो, पण हे काम तुझ्या लाडक्या आत्तूसाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता एकतर तू हे काम पूर्ण कर, आता जाऊन सांग तुझ्या आत्याला. काय सांगायचंय प्रभास? आत्या, तू हे शर्मा सन्सचं काम दिलं होतंस ना प्रभासला, ते करायला टाळाटाळ करतोय तू. मीर, काय? तू, मी कामाला नाही म्हणत नाहीये, पण आज आमच्या कॉन्सर्टची रिहर्सल बघण्यासाठी स्पॉन्सरर्स येणार आहेत, कारण त्यावर आमच्या कॉन्सर्टचं फ्युचर ठरणार आहे. आतू, मला आता फक्त याच गोष्टीवर फोकस करायचंय. प्लीज. प्रभास, तू काय वेडा झालायस की काय? अरे, आत्याने दिलेल्या कामापेक्षा तुला तुझं म्युझिक महत्वाचं वाटतंय? प्रभास, अरे असं म्युझिकच्या नादाला लागून वेडेपणा करत बसलास ना, तर काहीच साध्य करू शकणार नाहीस आयुष्यात. मग आयुष्यभर लोकांसमोर हात पसरून भीक मागायला लागेल स्पॉन्सरशिपसाठी. अरे असल्या 2-4 कॉन्सर्ट करून किती पैसे मिळवणार आहेस तू? किती वर्ष चालणार आहे सगळं? याने पोट नाही भरणार तुझं. आणि मग एक दिवस खरोखर रस्त्यावर बसून गिटार वाजवायला लागेल तुला. मीर, वासा मीर, पास. खूप बोललास तू माझा भाऊ आहेस, याचा अर्थ असा नाही की तू जे बोलशील ते मी ऐकून घेईन. काय चुकीचं बोललो मी? हा, काय चुकीचं बोललो मी? अरे, रस्त्यावर गाणाऱ्या माणसाला सुद्धा वाटतं मी संगीत सम्राट आहे म्हणून, पण म्हणून त्याला कोणी पैसे देत नाही. तुझ्यासारखे कित्येक जण रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून गाणी गात असतात, त्यांच्या झोळीत चिल्लर टाकून निघून जातो मी. प्रभास, शांत हो. या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. तू फक्त आता स्पॉन्सर्सचा विचार कर, ते जास्त महत्वाचं आहे. ऑल द बेस्ट. शैलेश, काय? तुझ्या लेकाला सुखासुखी राहायचं आहे ना या घरात? असं काय बोलतेस? आता रागाच्या भरात तो बोलून गेला असेल, पण त्याचं म्हणणं काही त्याचं म्हणणं त्यांनी स्वतःकडे ठेवायचं, आणि तू जरा तुझ्या भाषेत समजाव त्याला. हे बघ, तू कॅसचं बोलणं मनाला नको ना लावून घेऊस. अगं म्हणजे आय नो की ती जे काय बोलली ते चुकीचं बोलली आणि तिने असं बोलायला नको होतं, पण ट्राय टू अंडरस्टँड. या कॉन्सर्टच्या गडबडीत, त्या सगळ्या प्रेशर मध्ये ना ती बोलून गेली असेल. बर चल, तिच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. हा, सॉरी, माफ कर ना प्लीज. वीणा, वीणा तू नको ना चिडूस. प्रभास, वीणा, वीणा, मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. जर तू कॅशचा विचार डोक्यातनं काढून टाकला नाहीस तर मी इथून खाली उडी मारतोय. हो,
बघ म्हणजे तसं खोल आहे. जर इथून खाली पडलो तर माझ्या डोक्याला मार लागू शकतो, कदाचित माझे हातपाय पण तुटू शकतात. हा वीणा, विचार कर यार, म्हणजे तुटलेल्या हातात गिटार धरून कसा दिसेन यार मी. जस्ट इमॅजिन ना वीणा, म्हणजे मी कॉन्सर्ट करण्यासाठी असा स्टेजवर उभा आहे, सगळे ओरडतायत प्रभास प्रभास प्रभास, आणि अंकलने एका हाताने गिटार धरली आहे आणि अजय त्याच्या एका हाताने गिटारच्या स्ट्रिंग्स प्ले करतोय आणि मी मधोमध अशी गळ्यामध्ये गिटार अडकून उभा. हा विचित्र दिसेल ना. येस, ही तीच जागा आहे. किशाने वीणाला इथेच नेली.